राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. काल 65 पॅकिंग पाठवल्यात आपल्या वनौषधीची आणि आज उर्वरित जी पोस्टाने जातात, फक्त कुरिअरने जात आहेत ते आज पाठवणार आहे. 4 दिवसात मिळून जातील. कोमट पाण्यात घ्यायचं, डोक्यात ठेवा. अनुषपोटी आजची जी स्टोरी आहे ना, ही स्टोरी सांगायला आता मग मी स्टोरी सांगायला बसलो का तुम्हाला खरं सांगतो, पत्ता किंवा नाव किंवा तारखा असे लिहिलेले एक वही असते पुढं. तिथं वही तारखा मी बघतो. आज गरज नाही कशाची. आपल्या सबस्क्रायबरच्या बाबतीत घडलेली घटना आहे आणि आज तुम्हाला स्त्री पुरुष संबंधावर एक विशेष गोष्ट पण कळेल, मानवी मन कळेल आणि ही स्टोरी सांगायला आणि ऐकायला सुद्धा हिंमत लागते. असा विषय. पण तुम्ही कमीत कमी स्टोरी ऐकलं 10 मिनटं नक्की विचार करणार, एवढं मी तुम्हाला सांगतो. आपण आता स्ट्रेट आपल्या इसकटून सांगण्याकडे जाऊ. अहिल्यानगर जिल्ह्यातली घटना आहे. एक कुटुंब आहे आणि इथं जातीचा उल्लेख सुद्धा आवर्जून करणं गरजेचं आहे. का त्याचा या आजकालची जी जातीवाद चाललाय, मी हा मी तो, याच्याशी संबंध आहे. लक्षात घ्या. तुम्ही सेफमध्ये जगताय, सेफमध्ये सुरक्षित. माणसाला कसं आहे, खाणं पिणं सगळं पगार पाणी सगळं व्यवस्थित असली ना की मग आपली जात आठवते. मग आपण आपल्या जातीचा, हा आपल्या जातीचा धर्माचा, त्याला जरा बरं बोलायचं, चांगलं बोलायचं आणि दुसऱ्याला थोडं आतून तिरस्कार करायचा. तशा प्रकारचं वागायचं हे चाललंय जगात. पण त्या जातीवादात काही दडलेलं नाही हे तुम्हाला कळणार आज. अहिल्यानगर जिल्ह्यात एका गावात, खेड्यात असं धरून चाला, 2.25 एकर जमीन होती. माणूस माळी समाजाचा. आता माणूस लय विचित्र. विचित्र म्हणजे कसा, किती ताकदवान लय होता. बायको होती पण थोडी विमनस्क अवस्थेत, म्हणजे थोडक्यात आपण त्याला म्हणतो शांत संयमी, जास्त असं बोलायला कळत नाही, हुशार, एकदम अशी गतिमंद म्हणतात त्याला, अशा स्वरूपात थोडी शांत एकदम बाई. लग्न झालं, पोरगा काय झाला नाही, पण मुलगी झाली त्यांना एक, त्या माणसाला. मुलगी झाल्यानंतर ती मुलगी लहानाची मोठी व्हायला लागली आणि ह्याचं गावातलं वागणं कसं होतं सांगतो तुम्हाला. ते गावाला बावखेला शेजाऱ्याला सगळ्याला त्रास द्यायचं माणूस. पहिली गोष्ट, कुणाचं मोटर चोर लांब जाऊन बांगाराला इकून टाक. कुणाचं फुटबॉल असतात लोखंडी, आता पहिलं हुसास असतात, आता हुसास कायला म्हणतात, शेतीचं आपलं ते छोट्या मोठ्या चोऱ्या, केबला चोर. आता हे लक्षात आलं. मग एक जणांनी काय केलं, आता पोरं तुम्हाला माहिती आहेत, आईला मी कसं 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 प्रपंच करतोय, कसं कसं माझे मला माहित आहे. याने माझी नेली ना, मी त्याला खाद्यावर केबल गुंडूळ जाताना पाहिलंच आहे, याला गोतावतोच. पोलिसांच्याकडे गेला, पोलिसांना तक्रार दिली, मला याने माझी केबल नेली, याला सांगा बरं साहेब. अशा प्रकारच्या चोऱ्या मग कुजबुज पाटलाला सांगितलं. पाटील म्हणलं नाही लागत, त्याचं वर्तन हायच आहे, दर चित्रच आहे, त्याला एकदा हिसका दाखवाच लागणार आहे. उचलला पोलिसांनी, नेट मारलं, पिंढऱ्या मारल्या खाली. पोलिसांचं कामच येते, तू चोऱ्या का करतो. आणि पोलीस अशा किरकोळ चोरांना का पाठीशी घालत नाही, तर पोलिसांना माहीत असतं हा जर उद्या दिला सोडला तर हा मोठा गुन्हा सुद्धा करू शकतो. ते लगेच ॲग्रेशनमध्ये त्यांनी कार्यक्रम राबवला. झालं, त्याला कोर्टात हजर केलं. कोर्टात त्याला हे मिळाला, जामीन मिळाला, आला बाहेर. ज्यांनी ओपन नडला होता माणूस, त्याला ज्यांनी त्याच्यावर तक्रार केली होती, त्याच्यावर यांनी वार केलं. अख्ख्या गावात दहशत. परत पोलिसांनी धरला. दुसऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न म्हणून परत आत टाकला. वादरांनी काय करावं बघा, कसली सनकी लोक असतात. यांनी ते 2.25 एकरातली 1 एकर फुकून टाकली, विकून टाकली. एवढा मोठा गाम्याल्यावर पैसा गोळा झाल्यावर मग तुम्हाला माहिती आहे बरंच काय चालतं आपल्या देशात. हाय फाय वकील, मग त्यांचे ते मुद्दे आलं बाहेर. येऊ द्या, आपलं काय म्हणणं नाही. बाहेर आल्यानंतर ती परत बाहेर सुटल्या, ज्यांनी ही केलं का तिथं गावच सोडून गेलं. तुम्हाला सांगू, मला ही मारणार आता डोक्यात दगड घालून. गाव भरलं ती. असं होतं जगात. ते गेला निघून, याची दादागिरी वाढली. याच्या विरुद्ध गावात कोण तक्रार द्यायना. दारू पिणार, लोकांच्या कोंबड्या चोरणार, त्यात शिजून खाणार,
काय कोणाचं काय चोरणार, आणि एकदम रगील. त्या माणसाने त्याची 16 वर्षाची एक मुलगी होती स्वतःची. त्या 16 वर्षाच्या मुलीबरोबर अंतिक संबंध स्थापन केलं जबरदस्ती. बघा, ह्या अशा घटना लय प्रकाशित येत नाहीत, आणि ह्या लोकांचा त्रास होईल किंवा लोक काय म्हणतात मग त्याच्या त्या जीवाला काय वाटलं असं. पोरगी राहिली पोटूशी. पोटूशी राहिल्यावर ती काय बाहेर सगळं कळायच्यात. त्यांनी शेजारी बघितला, पैशावालाच होता तो. म्हणला, हे बघ, माझी राहिलेली सवयी काही तुला घ्यायची का? हा, घे, साया करतो, पैसे दे. लोकाला बरं वाटलं. गाव बी म्हणलं, ए बहुत पटकून घे त्याची, त्याला जाऊ दे ह्या गावात. इकलं ते गावातून दुसऱ्या गावात गेला, चांगला 40-45 किलोमीटर. अहिल्यानगर जिल्हा लय मोठा आहे, तुम्हाला सांगतो. तालुका सुद्धा एक त्याचा लय मोठा लय तालुका. दुसरीकडे गेला. पैसा होता म्हणलं, चोऱ्या माऱ्या त्यांनी बंद केल्या. 8-9 महिने निघून गेले. मुलीला मुलगा झाला. सख्या बाप सख्या मुलीच्या संबंधातून झालेला मुलगा. ती बाई वारली, त्याची बायको. मग हा बी थोडा म्हणजे वयस्कर होतच ना माणूस थोडा. तो मुलगा जो आहे कुठून तरी खोला मिळतोच. परत त्या गावात आली ती. बघा, आता पैसे संपत आले होते, परत त्या गावात आली. आणि आपल्या गाव कोणाला बी आवडतं. लोक म्हणले, याला बायको मारून गेली, ती त्याची पोरगी आहे, ती पोरगी बायकोने राहती, आणि ही पोरगा त्या बापल्या का मायल्या काच्या ह्याच्यातून झालं का काय? लोकांनी, तुम्हाला माहिती लोक कशी जाता अख्ख्या गावात बोबाटा चायला. मग ती काय त्यांना काय करायचं, किराणावाला वाईट टाकल्यासारखं. समाज असं काम करतो बरं का. तुम्हाला वाटतं असं मी करोनापासून एकट्या 4 भिंतीच्या आत राहतोय आणि मला समाजाची गरज नाही, आणि असं नाही चालत. समाजाची गरज आहे. काय तुम्ही अगदी अख्खा समाज जरी सोडून दिला तरी समाजाची गरज आहे तुमच्या मुलीला नवरदेव शोधण्यात, समाजाची गरज आहे तुमच्या मुलाला सून आणण्यात. तिथं तर काय हे नाही. त्यामुळे माणूस एकटा जगू शकत नाही, ही ध्यानात ठेवायचं. समाजाची गरज आहे. ती काय त्यांना कोण बोला ना देईन काय देईन, हा म्हणत काय नव्हती, कारण याचा प्रताप सगळ्याला माहित होतं. नको बा, मग ती पोराला मात्र ते मारहाण करायचं नाही. हा, काळ आपण फार जुना चाललोय आता. ही तुम्ही आता का 2025ला घडलं का नाही काय? असं नाही. 2025ला फक्त अनैतिकता ही राजकारणाचीच बघून घ्यायची. मी बराच जुना विषय सांगतोय, साधारण 35-40 वर्षापूर्वीचा. कारण ती स्टोरी पुढे जशी गेली तसं मागचं आठवणं गरजेचं आहे. पोराला मारहाण केल्यावर तर पोराला बी 10-11 वर्षात झाल्यावर कळायला लागलं की बाबा ही आपण असं आहे आपलं. ही आई आणि सख्या मायलाकाच्या मुलीच्या आणि वडिलांच्या संबंधातून आपण झालोय तयार. त्याला बी वाईट वाटलं. ते 5वी-6वीला शिक्षण घेत होतं. 10-11व्या वर्षी त्यांनी घर सोडलं. ते सगळं त्याला सोडून दिलं. परत फिरकला नाही मागं घडी. जमीन नाही, काय नाही, नाव नाही, गाव नाही. निघाला तिथं. एक झेरॉक्स होती फक्त रेशन कार्डाची. म्हणला नगर जिल्ह्यातले मोठे मोठे तीर्थक्षेत्र आहे. जगायचं कुठं, जायचं कुठं, खायचं कुठं. मग त्याला त्या जोडीदाराने सांगितलं होतं की ह्या जगात जगायचं म्हणलं तर अन्न लागतं, निवारा लागतो. तू काय कर, शिर्डी के साईबाबा तिथं 2 टाईम सकाळीपासून 11 वाजल्यापासून रात्रीच्या 9-10 पर्यंत अन्नदान फुकट आहे. काही विचारलं जात नाही, काय या जेवा. लाखो लोक जेवतात तिथं. जेवण तुझं बागेल. कुठं काम कर, काय कर, नाही तर एस टी स्टँडमध्ये झोप, काही कर, पण निघ. गेला, आला तिथं. आता देवाच्या दारात तुम्हाला माहिती 2 टाईम मस्त राईस प्लेट मिळायला लागली फ्रीमध्ये. म्हणला आपण असं कवर जगायचं आता. कारण कपडे, ते साबण घ्यायचा म्हणलं तर त्याला 10 रुपये लागायचं, 5 रुपये लागायचं. आणि कवर चालायचं, आपल्याला काहीतरी कमावलं पाहिजे. आणि त्या पोराचं नाव सुकानाना, सुखदेव नाव होतं, सुकानाना म्हणायचं. त्याला दुनिया जग काय, अख्ख्या जगाच्या पृथ्वीच्या पाठीत एकटा होता बरं का. त्याला माहित होतं की आता आपण एकटाच आहे. पण पोरगा थोडा बुद्धीने हुशार होता, चंचल होता. एकटाच आहे ना, मग काय केलं पाहिजे.
तर आपण आपल्या 2 हाताला काम शोधलं पाहिजे. काम शोधलं की आपल्याला 4 रुपये मिळणार आहेत. मग मरणाचे हॉटेल आहेत बघा तिथं. हा, टाकाटाकीवाली बरीच आहेत त्याच्यात, पण आहेत. मग गेला हॉटेलवाल्यांच्याकडे. आता वेटर सगळ्यांना लागतात तुम्हाला माहिती. कमी मला काम पाहिजे हाताला असतं सर. म्हणला जीवन खाऊन मला जेवायला मी साहेबा तिथं जात असतो. बरं ठीक आहे म्हणलं, किती घेणार? मला तुला 60 रुपये देणार बरोबर. हा, 12 तास काम करावं लागेल बरं का. म्हणला नाही 100 तरी द्या. बरं म्हणला 100 परवडते ना त्याला. दिवसभर चरावं लागेल. ह्याला चिया वाट, त्याची भांडी उचल, त्याची कपाशा धू, आमकं धू. ह्यानी वेटरचं काम स्वीकारलं. त्या ठिकाणी तो चिकाटला. आता मालकाच्या डोक्यात आलं आता स्टँडला झोपायचा हा. म्हणला मालक मला हॉटेलमध्येच मागं राहायची खुली, तिथं झोपायचं का. कांदा बिंदा आपला पडल्यात किचनच्या पाठीमागं, संडास बाथरूम आहे मागं. मला इथं झोपत नाही तर मी चाललो बा. म्हणला तू इथं झोप बा, पण सोडून जाऊ नको, कामाला चांगला आहे तू. चुक्या घे माग, जा माग. त्याला सांगायचं ते लपट ठेवा तिथं. झालं झोपायची सोय मिटली. हा झाला 30-32चा आत्ता वय. आणि घटना 2024च्या दिवाळीनंतरची मेन त्याच्या आयुष्यातली. 2024च्या दिवाळीनंतर बघा 25 मध्ये गेले, आता 26 चालू आहे. राहण्याची खाण्याची सोय झाली सगळं, पण ह्याचं सगळ्या परिस्थितीवर लक्ष होतं. ते माझ्यासारखं दुनिया अनुभवत होता. दुनिया कशी, अरे दुनियात माणसं सगळी माणसासारखी आहेत, पण हिले अशी गटातटाने विभागलेली आहेत. श्रीमंत आहे ह्याच्यात, गरीब आहेत. ज्याची ज्याची श्रीमंत असेल ना त्यांचं ते ऑर्डर वाईट टाईप बोलणं असतं, त्यांची ती कपडे, त्यांचं ते हाय फाय असतं सगळं. आणि पांढरी चिटूक असतात नुसती, पर्स असती, मॅडम असती, तिला लाली असती. गरीबाचं डोक्याचा हे झालेला आहे, गुत्ता झालेला, त्याला तेल नसतं, त्या बाईला वेड्यावानी असती. वेगळे मला पैसा गरजेचा आहे बरं का दुनियात, मला आपण साठवूच. सगळ्यात महत्वाची गोष्ट सुपारीच्या खंडाचं नाही, बडीशेपचं व्यसन नाही. बडीशेपचं व्यसन नाही म्हणलं, बडीशेप चांगली आहे, व्यसन हा प्रकार त्यांना नाही म्हणला. काय नाही, ह्या दुनियात जगायचं एकट्याला, पण तर स्टाईलमध्ये आपल्या पद्धतीने जगू म्हणला, काय खरं नाही. आणि आता आपल्याला काम आहे, काम बघून कोणी 4 पैसे देणार आहे, पण ज्या वेळेस आपलं काम निघून जाईल त्यावेळेस म्हातारपण येईल, त्यावेळेस आपल्याला रक्कम असली पाहिजे, मग ते साठवायचं. तसा तो वयात 30-32 त्याचं शरीर बी त्याला आज सांगतच ना. आता तुम्ही म्हणता महत्वाचा गोष्ट ही सगळं बागलं काय, तेवढीच गरज आहे का एका पुरुषाच्या शरीराला स्त्रीच्या शरीराची सुद्धा गरज असते. स्त्री पुरुषासाठी एक औषधाचं काम करते. तुम्हाला खरं सांगतो, ज्या पुरुषाचं आपण म्हणतो जेवण आणि विसर्जन व्यवस्थित येतो, निरोगी, त्याच्या जीवनामध्ये भोग सुद्धा असला पाहिजे, मानवी भावना, मन असं मेंटेन राहतं. हा, त्याचे संबंध सुद्धा झाले पाहिजे. त्यासाठी पत्नीची आवश्यकता, त्यासाठी लग्नाची आवश्यकता आहे, तेव्हा तो हे राहतो. नाही तर ते चलबिचल झालं ना त्याच्या हातून काही गुन्हा घडू शकतो. हा, मला शरीराची भूक कशी भागवावी. मग बरीच अशी स्थानकं असतात किंवा बरेच जिल्ह्याचे ठिकाणं असे की तिथं चोरी छुपे देह विक्रय करायचा व्यवसाय चालतो, काही महिला करतात. हा, मग मालकाने दसऱ्याला किंवा दिवाळीला मालक नवी कोरी कपडे घालतात, हे जपून ठेवायचं. हा, कपडे नवी कोरी कपडे, दाढी बिडी चकाचक केली, आंघोळ बिंघोळ केली, मानला जाऊन दे आज 500 जाऊन दे, डोक्याला ताण नको, पण आज मोकळंच व्हायचं. गेला त्या ठिकाणी चालतं, सगळ्या जगाला माहिती, ही काय ही नाही, कोणाच्याही आशीर्वादाने चालू पण चालतं, हे महत्वाचं. गेला. आता ह्याला जरा व्यवस्थित बघितलं, तिथं काय त्या महिलेला काय घेण देणं नसतं, भाऊ पैसे दे, मोकळा हो आणि जा. गेला, कार्यक्रम आटोपला. असं असतं काय स्त्री सुख, बरोबर ठीक आहे, पण ह्याच्यात रोगमोगाची लई शक्यता आहे बाबा. आपण मारायला लागा बसलोय, कारण काय आहो जाऊ तुम्हाला घर इथं एखाद्या रोगाने चिकाटलो ना, आपल्याला तर बघायला सुद्धा कोण नाही म्हणला, इथं लई नाद लागाय नको. पण मनाला विचार केला, म्हणला साला काही असू दे, लाईफमध्ये स्त्री पाहिजे म्हणला. आणि ती जर बायकोच्या रूपाने, ती जर लक्ष्मीच्या रूपाने जर आली तर एकच नंबर. आपण हे असं इथं तिथं तोंड मारण्यापेक्षा लग्न करावं. आणि नेमकं त्या पिरियडमध्ये त्यांनी मोबाईल घेतला सेकंड हँड, 2300 रुपयाला जुना, आणि आपला चॅनल बघायला लागला बा शालराव माझा त्यो. हा, मग त्याला थोडं थोडं तुम्हाला माहिती आहे आपण काय सांगतो, कसं सांगतो. नाही म्हणला क्राईम नकोच,
पण विदाऊट क्राईम काय करता येते का बघू, आपल्याला प्रयत्न करायला हरकत आहे. तो शोधात कशाच्या, स्त्रीच्या. मग आता ती शिर्डी, त्या ठिकाणी हौशे नवशे गवशे भाविक, लुटणारे लुटून घेणारे, चांगले वाईट सगळे लोक तिथं. काय करता येईल मग, हे काय मारतात जीव, अनाथ भिखारी अशा महिला इथे कुठे बी असते. आपला लांब जाऊन नुसतं बघायचा, लाईन नव्हता मारत बरं का. आपली बायको म्हणून ही कशी योग्य होईल. तर बऱ्याच जणांची बोट खाली फुटलेली सडलेली महिलांची. ह्याला बाईलाही चांगली होती पण कुष्ठरोग झालाय बा, सोडून द्यायचं बरं का. हे ध्यानात ठेवा, तुम्ही जोपर्यंत पैसे कमावताय आणि तुमचे जोपर्यंत व्हॅल्युएशन आहे तोपर्यंत तुम्ही राहताय ते घर तुमचंही, आणि तुमची ही नाती आहेत का, ही तुमची आहेत. तुम्ही फक्त मरून बघा, का तरी मरणार तुम्ही. मी अहो त्याची गोळ्या औषधं, चपला, कपडे, टावेल, राती गादी, तुम्ही अशी फिरत नाही का कधी बाहेर फिरल्यावर कधी कधी अशा अडचणीत कुठतरी गाद्या पडलेली असतात बघा तुम्ही, गादी पडलेली फाटलेली चांगली कसली पण गादी असते. ती गादी पेशंटची असती, ज्या पेशंट मेलला असतं सगळं ठेवून टाकून देतात लोक, टाकून देतात लांब जाऊन अडचणीत. त्यांना ठेवा, तीच आपली व्हॅल्युएशन. औषधाच्या बाटल्या बिटल्या त्याचं काही नको, ते नेला आलं मी माघारी परत. त्याच्यामुळं माझं येड्याचं आहे का, ह्या जगामध्ये राजा 100% प्रेम फक्त स्वतःवर करा, 99% कुटुंबावर करा. बाकी भावखीव किती करायचे, समाजावर किती करायचे, तुमच्या जातीवर किती करायचे, तुमचं तुम्ही ठरवा. पण आपण गेलो आणि जग बुडालो, काय नाही तुम्हाला सांगतो. ह्यानी ह्या बाया बघा सर काय लिहिलं, कुष्ठरोग झाला हिला, ती झाले ती झाले. मग हा ज्या नदीला जायचा, तिथे एक बाई त्याला दिसली धुणत होताना. बाई चांगली, हे पाय बघ, हात बघ, कुठं रोग आहे का बघ, कुठं कोड फुटलेला आहे का बघ, काय बघ. पण त्या बाई बरोबर 4 वर्षाचा एक मुलगा होता, 4-5 वर्षाचा, गोंडस पोरग. त्या बाईचं लय जीव त्या पोर, तिथंच पोरग असेल ते. आणि मग आता ओळख कशी काढे, त्याला लय पटलं. म्हणले पोरगा तर रेडीमेड मिळालं म्हणला मला, पुढं होईन नाही होईल, पण ह्या महिले संग लग्न करायला काहीच हरकत नाही. तिच्या बी लक्षात आलं की हा माणूस बघतोय बघतोय, आणि बाई माणूस गाभारत. ती चापून चुपून राहायची, व्यवस्थित राहायची, डोक्यावर पदर घेऊन राहायची, पायात जुडवी, डुप्लिकेट, काय रुपयाचं सोनं नाही, काय नाही, काय नकली घातलेलं सगळं. कपडे यायची धुवायची, ते बघा दे कुठं जाते. जेवायची शाळेबात तिथं, झोपायला स्टेशनला जायची. पण ज्या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल उभा आहे त्याच्या जवळपास झोपायची. ज्या ठिकाणी ह्याने 2-3 दिवस रेकी केली, आणि मला माईला तर सोडून दिलीची, पण विसरावं कसं. हिच्याही लक्षात आलं, ती बसली होती साईडला, कॉन्स्टेबल समोर उभा होता. कॉन्स्टेबल लक्ष काय असतं सगळीकडे, बघ कसं काय बसले आपलं निवांत. म्हणलं ह्या बाका तेव्हा पोलीस आहेत तिथं, मी तुम्हाला काय वाईट वक्त म्हणेन का. म्हणजे नाही का हो, मी तुम्हाला 2-4 दिवस झालं बघतोय म्हणला, तुम्ही या ठिकाणी हे लेकरून तुम्ही दोघत राहता, तुम्हाला का सोडून दिलं, तुम्ही कोण आहेत काय आहेत, आणि तुम्ही तुमचं काय मला सांगू नका, पण माझं सांगतो मला तुम्हाला. मी अशी संबंधातून तयार झालो हे नाही सांगितलं, पण एकटाचे कुणी नाही असं तसं सगळं ते आहे ती हिस्ट्री. पण म्हणले मला एक माहिती चांगले, दारू बिडी आमकं तमकं काही मला रुपयाचं नाही, 4 पैसे पाळून ये, आणि हॉटेलमध्ये काम करतोय. मग म्हणले तुम्हाला माझं असं आहे. तिथं म्हणले मी मराठीची, बघा मी मराठीची आहे, लेकरू आहे. तिथं काय विषय असं तिने सांगितलं, पण मला सोडून दिलंय. आणि बाय बी थोडी डोक्यात थोडी मंदच होती, म्हणजे लय हुशार नव्हती. मनस कधी अशी बोलायची, कधी अशी बोलायची, कधी डोक्यात फरक असल्यासारखी. मला तुम्ही असं कसं काय बोलता. मग तिला जेवढं शक्य होतं, ह्याला तिला मिळाला मायेचा शब्द, तिने आपलं सांगितलं. म्हणजे हे बघ भाऊ, दुनिया इतकी वाईट आहे मला माहित नव्हतं म्हणली. त्या महिला तिने सांगितलं कमीत कमी 30 ते 40 वेळा अत्याचार झाला बघा. म्हणजे आता ही जी पुणे स्टेशन, ही रेल्वे स्टेशन, किंवा अशी अख्ख्या महाराष्ट्रातली का नाही भारतातली बघा, तुमचं स्टेशन किंवा जिथं माणसांची वर्दळ येते, एस टी स्टँड, इथं प्रवासी येतात जातात, गाड्या बिड्या, सरकारी कर्मचारी, इतक्या पुरतं मर्यादित नसतो हा भाग. ह्या भागात बकालपणा ज्याला म्हणतो, की व्यसनाधीन झालेले लोक, किंवा म्हणजे अगदी नीच सगळ्या प्रकारची व्यसन करणारे, काही करणारे,
गुन्हेगार, पाकिटमार अशी अशी लोक सुद्धा असतात, नाही का. त्याच्यामुळं ह्या लोकांनी, ह्या अशा प्रकारच्या लोकांनी, वाईट लोकांनी त्या महिलेचे इतका अत्याचार केलं की तिच्या छातीला चावल्याच्या खुणा होत्या, अक्षरशः दात होतं. आता माणसाचं विष किती वाईट आहे तुम्हाला माहिती. हा म्हणजे जग कसं आहे बघा. आईला म्हणली मला ते हे झालं की माझ्या डोक्यावर परिणाम झाला. मला तीव्र म्हणजे माझ्या मनात राग आहे म्हणली पुरुषाविषयी. पुरुष नीच, दुनिया वाईट, आमकं म्हणून ठीक आहे. मग उपचार सरकार दवाखान्यात जाऊन. तिथे एक मॅडम होती कुठले तरी, लय तिला गोळ्या बिळ्या द्यायची, सगळं फ्रीमध्ये करायची. केस पेपर 10 रुपये 20 रुपये ती स्वतः भरायची डॉक्टरीन. कारण एक महिला दुसऱ्या महिलाचं जीव जाणत होती, हा विषय. अशी दुनिया आहे आतून. ती म्हणली तू सेफ जाग्यावर आज जा, कुठतरी काम कर. काय मग म्हणली मी बी ठरवलं की मी बी काम करायचं. ज्या ठिकाणी आपल्या अत्याचार होऊ अशा जागा शोधायच्या. हिला इतकं भयानक सांगितलं त्यांनी, म्हणजे माझं लेकरू मला चिकटून झोपतं 4 वर्षात. लेकराला बाजूला तोंडन हात दाबून धरणारी लोक आहेत. तिथून मला उचलून साईडला कोपऱ्यात कुठेतरी न्यायचं, माझ्यावर अत्याचार करायचं, अशा प्रकारची लोक आहेत. म्हणली माझ्या डोक्यात आलं की झोपण्याची जागा पाहिजे, स्वतंत्र खोली पाहिजे. मग तिने काय केलं, 4 5 किंवा 10 अशी जे दुकानदारी सकाळ दिवस उघडतात त्यांच्या पुढं झाडून घ्यायचं आणि पाण्याचा सडा मारायचा पाण्यानं. तो आला की त्याला असं फ्रेश वाटलं पाहिजे. आता एवढी सेवा दिल्यावर कुठला बी दुकानदार, तुम्हाला माहिती आपण आता दुकानदार काय करतो, कुठला बी हरवाला सांगतो, रोज हर अडकून जातो, पेपरवाला पेपर टाकून जातो. एवढी ही बाई अशी करून देते या म्हणले कुणाला नको आहे. मग ती 5 7 दुकानदार म्हणले हे बघा ही आमच्या 10 दुकानदारांचा तू सडा करीत जा, गाडून घेत जा. सगळ्यांनी मिळून म्हणले तुला आम्ही एक थोडे थोडे मिळून तिला 2-4 हजार रुपये मिळायला लागले. तिचं काम झालं. तिला मानलं, तिला कळलं आलं कष्ट करा, भाकर खा, जमलं गड्या. आता त्या पैशाचा पहिला उपयोग तिने काय केला तुम्हाला सांगतो. पुस्तके घेतली, पोराला दिली. ही नाही ना ऍडमिशन नाही, काय नाही का, ती त्याला म्हणायची ती वाच. आता त्या म्हणजे एक आई त्या लेकरासाठी झटत होती, पण तिच्या डोक्यात असं होतं म्हणजे त्यासाठी शाळा पाहिजे ना, त्याचं ऍडमिशन पाहिजे, परीक्षा झाली पाहिजे, शिकलं पाहिजे. ती नुसती पुस्तकं द्यायची. आता पोराला काय कळत त्या बकडं कळा ना, 1-2 कळा ना, त्याला शिक्षकाची गरज आहे. पण तिने एक काम चांगलं केलं, आलेल्या पैशातून तिने खोली विकत घेतली. विकत म्हणण्यापेक्षा भाड्याने घेतली, तिला दिली. लेकरू बाळ म्हणून कोणी बी दिलं. लोकाला काय भाडे करूला पैशाची मतलब असतं. राबाई 4 भित्तीचा आश्रय मिळाला, तिच्या होणाऱ्या अत्याचार बंद झाले, ती सुरक्षित झाली. सगळ्यात मग कडी लावली, डबल डोक्याला ताण नाही. आता म्हणजे डोक्यात होतं की ही पोरग शिकवाय, मला म्हणली पोरग शिकवायचे माझं. आता हे सुखानानाने तिचं ऐकलं, त्याला तर लय वाईट वाटलं. म्हणलं हे बघ मी मंदिरात जाऊन तुला हार घालीन, तू मला हार घाल, मिलं आपण लग्न करू. 2 जणाचे 2 मोठी होते. ते लक्षात घ्या. सुखानाच्या डोक्यात होतं की मला एका पत्नीचं बायकोचं शरीर सुख मिळावं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2 टाइम तिने भाकर म्हणली, भाकर करता येईल तुला. हा म्हणले सगळं ओके मध्ये. हा आपल्याला कोण जमानवर नाही, कोणी बडजी नाही, कोणाचे मंत्र नाही, सप्तपदी नाही, काय नाही काय नाही. या दुनियाच्या अफाट पसाऱ्यामध्ये 2 जीव आणि इथं खरी माणूस किती, हे खरं प्रेम आहे असं मला वाटतं. एक चांगलाच होता माणूस, ती बी चांगली होती. दुनिया कशी बी असू द्या, गेली त्याला लावत. मी माझं दुःख कुणाला सांगू. मी 40-50 लोक जर घेऊन गेलं ना, तर लोक साईडला माझ्याविषयी सुद्धा शंका कुशंका ऑब्झर्वेशन करतात. मी जर काचा बंद करून जर सेलिब्रिटी म्हणून फिरलो तर माझा संपर्क तुटला ना. लोकांच्यात मिक्स होणं, मिसळणं, त्यांच्या बरोबर फिरणं हे चूक आहे का? अशा प्रकार सुद्धा लोक आहेत. मी माझ्या बरोबरची 1-2 का व्हायना माणसं हमेशा गोळख्यात, मग मी नसलं तरी गोळख्यात सोडतो. कोण काय म्हणते, कोण काय म्हणते, इतकी वारावडीची अवलादी मी तुम्हाला खरं सांगतो. पण लोकांची मानसिकता बघा. तुमच्या वाचलेलं दुःख जाण्यासाठी मी त्यांना घेऊन जातोय आणि ते माझ्याच कुचा निधी मागं करतात. ह्या प्रकार सुद्धा लोक समाजात येतात. जाऊ द्या म्हणून चांगल्यासाठी जागायचं, वाट्याला गेली त्याला तिकडे, असा विषय. तिला म्हणली त्याचे ऑफर टाकली. म्हणली हे बघ स्पष्ट सांगतो, मी जरी गडी असलो मग तुझ्या शरीराला सुद्धा हात लावणार नाही, तुला स्पर्श करणार नाही. हा फक्त माझी कारभारीण बनवून राहा
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2 टाइम जेवायचं. हे तेलकट मेलकट बाहेरचं काळ्या तेलात दिवसभर वडण भजी तळत्यात आणि ते तेलातलं खायचं आपल्याला जेव्हा आलं. हा ती शिळं राहिलेलं पाव आणि ती तरी आणि ती खालची मटकी मला वैताग आला. मला भाकरी काय करता येत नाही. तुम्हाला फक्त भाकर दे, प्रेमाची भाकर दे, मला काय नको. मी त्याच्यात सुखी राहीन. मी तुझ्या संग लग्न करीन आणि ह्या लेकराला एवढा शब्द आहे शाळा शिकवीन, त्याच्यात ती माझं म्हणून धरीन आणि आपण पुढं चल. तिची ती ऑफर तिला लय आवडली. म्हणजे चालतंय. एकमेकाला हार घातला फक्त देवळा पुढं जाऊन दरे नवरा बायको, त्याला काय पैसे लागतात का? हा इथं फटाकडं नको, 12 गाड्यांचा ताफा नको, लोकाला माज नको. आणि घरी खायला माग असला तरी त्या ताफ्यात नवरदेव गाणं लागतो, आला महाराजा संगती बँड बाजा, कुणी म्हणे याला यमराज. अरे तुला कात नाही वांग सुद्धा कळत नाही, तू कायचा महाराजा. ही मानसिकता आजच्या तरुण पिढीची लय अवघड जगाच. हा जिजुरीला जायला मागेत काही जिजुरीला. हा पैसे फक्त संपून जाऊन द्यायचं काय नाही. ते दोघांनी त्या खोलीत राहायला सर म्हणलं इथं आपल्याला बरेच लोक ओळखतात कामाला इथे. तिथून 5-6 किलोमीटर ते लांब गावात आज पण राहतात. त्या ठिकाणी राहायला सुरुवात केली. आता ह्याच्या डोक्यात काय शब्द दिलाय, ह्याला सकाळच्या पारी अहो उठा की हो. बायकोचं सुख काय असं त्याला कळलं. हा की उठा, पाणी गरम करून ती काडक्या बिडक्या टाकायची, काडाकुडा गोळा करून आणायची, पातेलं गरम पाणी इस्तून द्यायची, टावेल द्यायची, अंडरवेट द्यायची, तेलाची बाटली द्यायची. इथपासून म्हणजे त्या पोराचं जितकं ते चांगलं करायचे ना गन पावडर, तेवढंच ह्या नवऱ्याचं करायची. आणि त्या घरात अशी खाट होती लोखंडी, त्या खाटावर ते जपायचा आणि लिकरू घेऊन ती जपायची खाली. शेवटला आपल्या जे जवळ साठवलंय ती काय कामाचं आहे आपल्या. हा गरम गरम भाकर, कालवण कशाचं बनवते, मेथीची भाजी बनवू, वांग बनवू, काही बनवू, भरीत बनवू, एक नंबर. ह्याला आनंद झाला की आयला एकटं राहण्यात काय मजा नाही बाबा जगात. त्यामुळे मी सुद्धा म्हणत असतो की काही करा, 2026ला होकू नका बरं का, लग्न करा. हा लग्न करा. काळी चेन, मिंद्री चेन, कमी शिकले आमके नेमकी. ही तर तुम्ही ॲडजस्टमेंट केलं. माझ्या जातीची दुनियादारी काय नाही जगात तुम्हाला सांग. हा तुम्ही गेला आणि जग बुडालं. काय नाही, लग्न करा. हे जग आहे ना, हे तुमचा परत नाही तुम्हाला सांगतो. हा परत बघायला नाही. हे फक्त दिसायलाही सगळं साईडचं माझ्या सकट, असायला काहीच नाही. हा यांनी म्हणलं चल आता आपल्याला जायचे शिर्डीला. गेले, पैसे साठवलं होतं. तिला 4-5 चांगल्या प्रकारच्या साड्या, हाय फाय नाही, साधीच 350चीच पण व्यवस्थित. ब्लाऊज पीस घेतली 4-5 सगळं, तिची कपडे घेतली. तिला काय खरेदी करायचे का, ते स्कार्फ घ्यायचा आहे का, रग घेतली चांगली मऊ मऊ तसली जाड. म्हणजे याच्यात लिकरू पण त्या पोराला कपडे. म्हणजे माझ्या पोराला ॲडमिशन झालं. मला नको काळजी करू, चल पोराचं ॲडमिशन पहिलीत. मला आनंद वाटला बरं का. आणि नंतर हा माणूस माझ्या संपर्कात आला, फोन केला मला, आपण देतो नंबर, असं सांगितलं. मला इतकं वाईट वाटलं. म्हणलं थांब, मी थोड्याच दिवसात म्हणजे अगदी ह्याच महिन्यात म्हणजे मुलाखत सुद्धा टाकतो. म्हणलं नको काळजी करतो. मला ते साईबाबा तिथं आहे का नाही किंवा कुठं देव आहे का नाही ह्याच्यापेक्षा इथं देवाचा अस्तित्व इथं आहे खरं. मी आरडू लोकांना होतो पण लोकांच्या हात फरक पडत नाही. हा ध्यानात ठेवा. मी तुझी मुलाखत गेली म्हणलं, तिला सगळं दिलं, सगळं व्यवस्थित चालू झालं. आता हे काय होतं, मेन स्टोरला सुरुवात आता होती. हा म्हणजे मला थोडीच काढून सांगायचं सवय. आणि तुम्ही मग म्हणता मामा लांबलं तरी हरकत नाही, तुम्ही सांगा. तुम्हाला खरं सांगतो आता, लांबू द्या, लांबलं तर माते जाऊ दे. शेव गडी ह्याला असं वाटायचं की देवाच्या दयाने बायको आपल्याला चांगली भेटली, पण आपला शब्द आहे तिला, पण इच्छा लय व्हायची. हा बाई गोरी गुमटी उचपुरी चांगली, आणि लग्नच केले ना, आता काय तिला सोडून दिलेली मी असा, काय हरकत नाही. पण आता काय करावं, हात तर टाकू शकत नाही, काय म्हणू तर शकत नाही. मग ती 12-1 वाजेपर्यंत जागा राहायचं. 1-2 महिन्याचा कालावधी गेला, ती सगळं त्याचं करायची. पण ती जी स्त्री आहे, स्त्री होणं इतकं सोपं नाही. हा गड्याचं वेगळं, स्त्रीचं वेगळं. स्त्रीला तुम्हाला सांगतो 6th सेन्स म्हणजे 6वं इंद्रिय असतं, ते नजरेतून माणूस समजू शकते. स्त्री ही जर समाधानी सुखी नसेल तर ती नवरा सुद्धा मारू शकते.
साखर कोलू शकते, सगळ्याला ठोक्यात ठेवू शकते. हे तुम्ही आम्ही बघतोय आता. हा, स्त्रीला जर तिचा दर्जा दिला, जर आपली पत्नी आपली बायको 2 शब्द तिला प्रेमाचे दिले आणि कधी गावाना तिला फिरायला कडे नेलं, तिचा आत्मा आहे ना, हा जर जाणला तरच ती तुमच्यापर्यंत राहील बरं का इथून पुढच्या काळात. नाही तर राहायचं तुम्ही आता शॉर्ट होऊन तुमचा, नाही तर कमीत कमी सोडून देईन. माझ्याकडे सुद्धा एक केस अशी आली, ती बागला बघ केला. त्या महिलेचं ऐकून घेतलं मी, त्याला पट सांगितलं अशा प्रकारच्या पुरुषाला 0 मिनिटात घटस्फोट द्यायचा, मारू नको बाई, घटस्फोट दे. आपला असं आहे का सर, सहनशीलता फार असते स्त्रीच्या अंगात. पण स्त्री हीच अंतर्मन ही फार विचार करणारी गोष्ट आहे, लक्षात घ्या. एक स्त्री समजून घ्या तुम्ही फक्त, काय ती खतरनाक, चांगली वाईट. हा, ती जर लक्ष्मीच्या पावलाने आली तर आबाद तुमचं घर करू शकतो, तुम्हाला वेदी सुद्धा जोडू शकत नाही. फक्त त्या घरातल्या स्त्रीचा आत्मा सुखी राहायला पाहिजे सर्व बाजूनी, हे गरजेचं आहे. त्या स्त्रीला सुद्धा ह्याची जी बायको होती आणलेली, आता लग्न केलं म्हणजे लग्न म्हणजे हार घातल्यामध्ये धरून चाललं लग्न, तिला सुद्धा अंतरात्म्याचा कळायचा. हा, तिच्यात तो संबंध हा विषय डोक्यातून उतरला होता अत्याचार झाल्यापासून. पण की बाबा हा माणूस जसा बोलला तसा त्याने माझ्या हांगाला हात सुद्धा लावला नाही, ह्याला मध्ये वाटायचं. पण असं तिथं वाटायचं तिला, म्हणजे जाणीव होती. मग एक दिवस तिनेच त्या स्त्रीच्या, मी त्यामुळेच म्हणतो की आई बागला मुखी असं आपली 3.5 शक्ती, ही स्त्री ही पार्वती, ह्या रूपात स्त्रीकडे बघायचा प्रयत्न करा. हा, लाईन मारणारे दुनिया मारणारे आमके ना, ते मुळ्यात होणार. त्यांना मुळ्यात ते हागायला बसलं, त्यांना माहिती मुळ्यात व्हायला किती त्रास होतो. हा, तुम्हाला कसं आहे आता ही कलियुग आहे, ही इथंच फिरून येणार, फेडावं लागणार, इथं करा इथंच फेडा, असा परिस्थिती आहे बऱ्याच जणांची. तिने स्वतःहून त्याला म्हणली, रोज रोज वर काय झोपायचं, खाली झोपत जा. ते खुश झालं. आईला म्हणलं जमलं का काय, आम्ही तिकडून होऊन खाली, नुसतं खाली झोपाय का हरकत आहे. आणि त्याने मला एक गोष्ट स्पष्ट सांगितली, म्हणला मामा वाटायची इच्छा किंवा हिने आपल्याला सुख द्यावा, पण असं वाटायचं की सुख नाही दिलं तरी चालन, पण 2 टायमाला एवढी ती जीव लावायची, एवढं ती म्हणून त्या टायमाला जेवण विचारायचे, आज काय करू काय नको, इतका जीव लावाय असं वाटायचं आणि ती सुख नको, पण ती ही नाही निघून जावं, मी लय बिहून म्हणला. हा, मला कोण आहे मला दुसरं. हा, मग हा बी कुठं रोज मोकळ्या हाताने काय जात नव्हता, कधी फुलाचं गजरा आणि मी सांगा आपला चॅनलचा मानलं, तुम्हाला माहिती आहे काहीतरी पदार्थ त्याला घेऊन. तुमचं प्रेम बायकोवर आहे हे तुमच्या कृतीतून दिसलं पाहिजे, लक्षात घ्या. हा, काहींना पैसा घनमाल चको पैसा, बायको गेल पळून, याला तापसच नाही. पैसा करू नका नुसतं. दिवस जर तुम्हाला 4 पैसे कमावण्यासाठी दिला असेल, तर रात्र ही तुम्हाला बाकीच्या गोष्टी करण्यासाठी दिलेली आहे. एखाद्याचं मन जाणार नाही तर तुमचा खरंच कार्यक्रम होणार. खाली झोपा म्हणलं, हे आपलं खाली झोपलं बा, 2 फूट अंतर ठेवून डोक्याला ताण नको. हा, राईट प्लेटच बंद ना उद्या, परत पहिल्या जागेवर आला, बे म्हणला नको बा. मग 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, हा जिथं झोपलाय 2 फूट अंतर सोडून लांब झोपायचं ना, ते तर ती येऊन जवळ चिकटून झोपायची. आईला म्हणलं खरंच जमते का काय, पण नको भाऊ मानला. पण जवळ येऊन झोपते म्हणलं, तिची बी इच्छा असेल ना, पण नकोच भाऊ म्हणला, ही अवघड आहे, राईस प्लेट बंद कुठं. मग शेवट व्हायचं ते झालं. टंगड्यावर टंगडं टाकल्यानंतर टंगडं पाय हिसकाटलं गेलं नाही. हा, त्याच्यामुळे मग ते जुळून गेलं. तुम्हाला बाकीचं माहिती आहे, मला जास्त तुम्ही डवात उतरा लावू नका, तुम्हाला सांगू, तुम्ही माझ्या पैसे लय हुशार आहे. आईला झालं, आता ह्याचा आत्मशात झाला, तिचा आत्मशात झाला, आता एकदा झालं रोज झालं का ते काय फरक पडत नाही. अशा प्रकारे हा मनाने शरीराने त्या स्त्रीने त्याला स्वीकारलं, ही हे तुम्हाला सांगायचे. आणि ही जी आदिबाई शक्ती अशा बारीक बारीक स्वरूपात त्या महिलाच्या अंगात असती, तिची जाणीव असेल ना, तिथून पुढे इथून पुढच्या काळात जगणार आहे. आता माझी जीभ खालून अख्खी काळी, माझ्याबरोबर लय लोक मला भेटतात सबस्क्रायबर, पण कुणी माझी जीभ बघत नाही, असं मला दुःख होतं. एखाद्या म्हणलं मामा जीभ दाखवा, बरोबर दाखवतो लगेच, असं. हा, जाऊ द्या मरू द्या. ही घटना तुमच्यापर्यंत सांगायला भविष्यात 100% प्रयत्न करीन, मुलाखत घेण्याची सुद्धा, प्रत्यक्ष त्यांच्याकडे जाणार. आणि त्यांचा काही थोडासा माझ्या इच्छा आहे, प्रपंच पण द्यायचा, थोडी भांडी कुंडी, कपडे बी करतो, सगळं कसं आवाज. हा, ज्याला कोण नाही ना त्याला शेअर मामा आहे, तुम्हाला सुद्धा मीच आहे, काळजी करू नका. आपण आता लय लांबलंय, उद्या परत भेटू. रामकृष्ण हरी माऊली.